इफेक्टिव्ह नेटवर्क प्लॅनिंग. आपलं नेटवर्क शाबूत राहिलं पाहिजे, कुठलाही त्याच्यामध्ये बिघाड येता कामा नये किंवा ते कोलॅप्स नाही झालं पाहिजे, हे आपण इन्शुअर करतो. त्यासाठी स्मार्ट गेट, पायलट प्रोजेक्ट असे प्रोजेक्ट आपण इम्प्लिमेंट करतो. नंतर OPGW, तर ऑप्टिकल ग्राउंड वायर, हे आपल्या सिस्टीम मध्ये आपण प्लॅन केलेलं आहे की नियर अबाउट 45,000 किलोमीटर एवढं आपण एस्टॅब्लिश करायचं. त्यासाठी इफेक्टिव्ह आणि फास्ट कम्युनिकेशन आणि डेटा ट्रान्सफर, याच OPGWच्या आपली जेवढी गरज आहे तेवढं कम्युनिकेशन साठी वापरायचं. उरलेल्या कोर आपण लीज करून त्याच्यातून आपण अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतो. नंतर ऍसेट्स मॅनेजमेंट. आता हे ऍसेट मॅनेजमेंट कसं करायचं हे तुम्हाला मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे. हे या लिस्ट मध्ये जेवढे टॉपिक आहेत ते आपण वन बाय वन कव्हर करणार होतो. आता स्लाइड चेंज झाली का? झाली सर. झाली सर. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की फ्युचर विजन मध्ये आपण STLS हाय एम्पॅसिटी या प्रकारचं कंडक्टर आपल्या सिस्टीम मध्ये आपण वापरणार आहोत. त्याच्यानुसार हाय टेम्परेचर लो सॅग STLS हा आपण कंडक्टर आपल्याकडे वापरायला सुरुवात केली आहे. याचा फायदा काय आहे की जर तुमचा नेहमीचा कंडक्टर 400 अँपिअर करंट देत असेल तर STLS वापरून तुम्ही 800 ते 1000 अँपिअर इतकं करंट वाहून नेऊ शकता. म्हणजे काय होतं की तुमची ट्रान्समिशन कॅपॅसिटी नियर अबाउट डबल होते. आणि दुसरा फायदा काय आहे की थर्मल सॅग त्याचा कमी आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तो रन्स कूलर, म्हणजे थर्मल एक्सपेन्शन हा प्रॉब्लेम याच्यामध्ये येणार नाही आणि लाईन लॉसेस कमी होतात. तर हे असे त्याचे फायदे असल्यामुळे आपल्या नेहमीच ACSR कंडक्टर काढून आपण हा STLS कंडक्टर जिथं नवीन लाईन टाकणं शक्य नाहीये पण लाईनवरचं लोड जास्त आहे तर अशा ठिकाणी जुना कंडक्टर काढून तिथे हा कंडक्टर टाकायचा आणि त्या लाईनची कॅपॅसिटी वाढवायची असा वापर करतो आहोत. हे आपण आपल्याकडे नाशिक झोन मध्ये केलंय आणि इतर झोन मध्ये आपण केलंय. तर हा जो कंडक्टर आहे हा कार्बन फायबर कोर असते याची. या कंडक्टरला आपल्या नेहमीच्या कंडक्टरला जिथे तो कंडक्टर स्ट्रॉंग राहावा त्याची ताकद मेंटेन राहण्यासाठी जिथे स्टील कोर वापरले असते तर त्याच्याऐवजी इथे कार्बन कंपोजिट कोर असं ऍल्युमिनियम कंडक्टर कंपोजिट कोर असा हा ACCC या प्रकारचा कंडक्टर आपण वापरतो आहोत. स्लाइड चेंज झाली असेल तर तुम्हाला इथे दिसेल की STLS कंडक्टरचे वेगवेगळे टाईप दिलेले आहेत. आपण आपल्याकडे ACCC या प्रकारातलं सगळ्यात शेवटी जो दिसतोय या प्रकारातला STLS कंडक्टर वापरलाय. नंतर अशा काही लाईन्स आहेत आपल्याकडे नाशिक झोन मध्ये की ज्यांचा आपण जो कंडक्टर आहे तो रिप्लेस केलाय STLS या प्रकाराने. तर त्या काही लाईनची नावं तुम्हाला सांगतो मी. एकलहरे ओझर, दीपनगर खडका, एकलहरे अंबड, रेमंड अंबड आणि एकलहरे टाकळी. इथले नेहमीचे आपले जे कंडक्टर होते 0.15, 0.4, 0.2 हे कंडक्टर आपण रिप्लेस केले आणि इथं STLS या प्रकारचा कंडक्टर आपण तिथं लावला. याच्याने काय झालं की त्यांची जी कॅपॅसिटी होती ती कॅपॅसिटी वाढली आहे. याचे फायदे तेवढे लक्षात ठेवा तुम्ही की कॅपॅसिटी डबल होते, थर्मल सॅग कमी असतो आणि थर्मल एक्सपेन्शन कमी होतं आणि लाईन लॉसेस कमी असतात. हे इतके सगळे फायदे असल्यामुळे आपण जो आपला ACSR कंडक्टर आहे तो ACCC या प्रकारच्या STLS कंडक्टरने रिप्लेस केले. इथपर्यंत समजते सगळ्यांना? हो सर. आता आपण जो पुढचा टॉपिक होता की ड्रोनचा वापर करायचा. सध्या आपण काय करतो की तुम्हाला एखाद्या लाईनची अवस्था कशी आहे हे कळण्यासाठी आपण दोन प्रकारचे पेट्रोलिंग करतो. एक म्हणजे ग्राउंड पेट्रोलिंग आणि मंकी पेट्रोलिंग. ग्राउंड पेट्रोलिंग मध्ये आपण त्या लाईन वरती पायी पेट्रोलिंग करतो आणि जे काही आपल्याला पायी पेट्रोलिंग मध्ये काही दिसलं की कुठल्या क्रॉस आर्मचे काही मेंबर्स गेलेत किंवा टॉवरचे काही मेंबर गेलेत किंवा एखाद्या कंडक्टरला कुठे छेडे जर नजरेत लक्षात आले तर ते होऊ शकतं. किंवा एखादी स्ट्रिंग लूज झाली, जम्प लूज झाले
हे कसं कळतं? तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की मंकी पेट्रोलिंग करते. म्हणजे मग तुम्हाला आपला जो स्टाफ आहे त्यांना टॉवरवरती चढून क्रॉसवरती जाऊन हे सगळं बघावं लागतं की इन्सुलेटर स्ट्रिंग मध्ये काही दिसतोय, बिघाड दिसतोय, हार्डवेअर जुनं झालंय, लूज झालंय, जम्पर लूज झाले, कुठे लूज कनेक्शन आहे किंवा जिथं कंडक्टर कुठे सेंटरला ओपन अप व्हायला झाले, त्याची छडे बाहेर निघायला झाले, तर हे तुम्हाला टॉवरवरती गेल्याशिवाय काही कळत नाही. खाली ग्राउंड पेट्रोलिंगने जे आपल्याला दिसू शकेल तेवढं कळेल. मंकी पेट्रोलिंगने प्रत्येक टॉवरवरती चढून असे पॉइंट आयडेंटिफाय होऊ शकतील. जर तुम्हाला ग्राउंड पेट्रोलिंग आणि मंकी पेट्रोलिंग अवॉइड करायची आहे तर तुम्ही ड्रोनचा वापर केला तर ड्रोनचा वापर जर केला तुम्ही तर तुम्हाला लाईनवरचे जे फॉल्ट आहेत, लाईन्स, हार्डवेअर, टॉवर आणि इन्सुलेटर स्ट्रिंग, तर डेव्हलप होणारे फॉल्ट आयडेंटिफाय होऊ शकतात आणि एकदा का ते फॉल्ट तुमच्या लक्षात आले तर तुम्ही त्याच्यावरती योग्य ती कारवाई करून ते आपण ते करेक्ट करून घेऊ शकू, जेणेकरून आपली लाईन ब्रेकडाऊन होणार नाही. लाईन ब्रेकडाऊन झाली तर जेवढ्या काळासाठी आपली लाईन ब्रेकडाऊन असेल तेवढ्या काळाचा ट्रान्समिशनचा आपलं रेव्हेन्यू म्हणजे आपलं जे उत्पन्न आहे ते बुडतं. मग हे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स साठी आपण जर याचा वापर करून घेतला तर भविष्यातलं एक तर आपण आपलं उत्पन्न ऍज इट इज ठेवू शकतो, जेणेकरून काही ब्रेकडाऊन झालं तर जेवढ्या वेळासाठी आपण जेवढे युनिट ट्रान्समिट नाही करू शकणार तो लॉस आपण भरून काढू. जर असं ड्रोनच्या मार्फत आयडेंटिफाय झालेले जे काही पॉइंट्स असतील ते आपण नंतर हॉटलाईनची मदत घेऊन, आणि जर हॉटलाईन शक्यच नसेल तर मग आउटेज घेऊन आपण करेक्ट करून घेऊ. इथं मी असं म्हटलंय पुढच्या स्लाइडमध्ये की फॉर अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय, तर या शब्दावरच आपल्याला लक्ष ठेवायचंय की आपण ऑलरेडी एमआरसीला कमिट केलेलं आहे की आपण 99% पेक्षा जास्तची अवेलेबिलिटी आपण मेंटेन करणार आहोत. आणि अनइंटरप्टेड तुम्हाला 99% अवेलेबिलिटी केव्हा मेंटेन करता येईल, जेव्हा तुमचा सप्लाय अखंडित चालू राहील. मग हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर प्रिव्हेंटिव्ह आणि प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स करावं लागतं. काही फॉल्ट होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह, आणि प्रेडिक्टिव्ह म्हणजे असा एखादा फॉल्ट डेव्हलप होऊ शकतो जो पुढे ऑकरन्स घडवेल, ट्रिपिंग देईल, इंटरप्शन घडवेल, शटडाऊन घ्यायची वेळ येईल. तर हे जर आपण अवॉइड करू शकलो तर आपण अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय देऊ शकतो. मग आता ह्या गोष्टीसाठी अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय द्यायचा आहे तर प्रत्येक वेळेस जर तुम्हाला काही आढळलं तर तुम्ही आउटेज घेणार का? जर तुम्ही प्रत्येक वेळेस जर कुठल्या मेंटेनन्स साठी आउटेज घेतलं तर तुम्ही तुमचा सप्लाय अनइंटरप्टेड अशा प्रकारात तर देऊ शकणार नाही, प्लस तुमची 99% अवेलेबिलिटी पण मेंटेन करू शकणार नाही. मग रेग्युलर पेट्रोलिंग, ड्रोन पेट्रोलिंग यांच्या माध्यमातून तुम्हाला असा काही गोष्टी लक्षात आल्या की ज्याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे, तर तुम्ही लाईव्ह लाईन मेंटेनन्स टेक्निक, हॉस्टिक मेथड आणि बेअर हँड टेक्निक या दोन्ही गोष्टींचा वापर करू शकता. याच्या व्यतिरिक्त हॉटलाईन वॉशिंग पण आपण वापरू शकता. काय होतं हॉटलाईनचा वापर केला तर तुम्हाला आउटेज घेण्याची गरज नाही, कमी लोकांमध्ये काम होतं, म्हणून आपण हॉटलाईनची मदत घेऊन काम करतो. याच्या व्यतिरिक्त तुम्ही ड्रोन वापरले, तुमच्या फॉल्ट लक्षात आले, लाईनवरचे फॉल्ट पण लक्षात आले, तसे सबस्टेशन मधले पण कळायला हवेत. तर मग थर्मोव्हिजन स्कॅनिंग म्हणजे की तुमच्याकडे जे आता नवीन कॅमेरे आलेत थर्मोव्हिजन साठी, ते वापरून तुम्ही हॉटस्पॉट डिटेक्ट करू शकता. हॉटस्पॉट जे डिटेक्ट झाले जर त्यांच्यावरती मेंटेनन्सचं काम नाही केलं आउटेज घेऊन किंवा हॉटलाईनच्या मदतीने, तर ते ट्रिपिंग देऊ शकतात, ब्रेकडाऊन देतील, शटडाऊन गेल्या मजबूर होईल, इंटरप्शन येईल. आपल्याला हे अवॉइड करायचं असेल असे डेव्हलपिंग फॉल्ट, तर जी आपण
डायग्नोस्टिक साठी जे थर्मोव्हिजन कॅमेरे घेतलेत त्याचा वापर करतो. थर्मोव्हिजन कॅमेऱ्यामध्ये जी डिजिटल इमेज येते ती अशा पद्धतीने दिसते. तर त्याच्या बाजूला तुम्हाला एक कलरची अशी एक पट्टी दिसते बघा. त्याच्यामध्ये जो कलर जर जितका वरती जातो तितकं त्याचं टेम्परेचर जास्तीचं असतं. आणि एक थंब रूल लक्षात ठेवा की साधारणतः आपलं जे ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर असतं तर याच्यापेक्षा 27°C एवढं टेम्परेचर जर वाढलं तर तो हॉटस्पॉट म्हणून कन्सिडर करायचा. इथे बघा स्विच यार्ड मधल्या काही इमेजेस आहेत, काही लाईनवरचे इमेजेस आहेत. सगळ्यात टॉपमोस्ट राईट हँड कॉर्नरला सिटीच्या जे जम्पर्स आहेत तिथली इमेज आहे. तिथे एका ठिकाणी तुम्हाला रेड डॉट दिसतोय. तर याचा ह्या डिजिटल कॅमेऱ्याचा वापर करून तुम्हाला रेड डॉट आयडेंटिफाय होतात. थर्मोव्हिजन कॅमेऱ्यानंतर आपण अशा काही गोष्टी वापरतो आहोत आपल्या सिस्टीम मध्ये, ते म्हणजे पीआयडी डिटेक्टर. पीआयडी डिटेक्टर काय काम करतं? आपली जी इन्सुलेटर स्प्रिंग असेल ती लाईन्स वरती असेल किंवा स्विच यार्ड मध्ये असेल तर या इन्सुलेटर स्प्रिंग मधले एखादी डिस्क तर तिच्या अक्रॉस इलेक्ट्रिक फील्ड किंवा व्होल्टेज याच्यामध्ये जर ड्रॉप आला तर समजायचं की त्या डिस्क मध्ये प्रॉब्लेम आहे, ती तिचं इन्सुलेशन मेंटेन नाही करत आहे. मग याच्यासाठी आपण काय करतो की ती डिस्क बदलायची. जर एखाद्या स्ट्रिंग मध्ये 3 पेक्षा जास्तीच्या डिस्कला जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर ती पूर्ण स्ट्रिंग बदलायची. तर पीआयडीचा वापर करून आपण जी आपली इन्सुलेटर स्ट्रिंग असते तिचं आपल्याला हेल्थ कळते. इथपर्यंत कळते सगळ्यांना? हो सर. ओके, थँक्यू. आता आपण काय करतो? थर्मोव्हिजन वापरलं, पीआयडी केली, ड्रोन वापरले, पेट्रोलिंग केली. या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला काहीतरी सापडलं. काही सापडलं नाही तर आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. पण आता या सगळ्या गोष्टी आपल्याला 2 पद्धतीने वापरायच्या आहे. एक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह, काही घडू नये म्हणून, आणि प्रेडिक्टिव्ह, काही घडू शकतं, डेव्हलप होणारे फॉल्ट, डेव्हलप होणारे असे पॉईंट की जे पुढे फॉल्ट घडवतील. तर हे तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घेणार, करेक्टिव्ह ऍक्शन घेणार की काय. मग ती ऍक्शन घेताना तुम्हाला एखादा रेड हॉट सापडला, लाईन वरती पेट्रोलिंग मध्ये एखादा जम्प लूज सापडला, नटबोल्ट लूज सापडले, तिथे रेड हॉट डेव्हलप झाले. मग याचं मेंटेनन्स करायला तुम्ही काय करता? कोल्ड लाईन मेंटेनन्स. म्हणजे थोडक्यात काय की आपण आउटेज प्रपोज करतो, आउटेज घेऊन त्याच्यावरती काम करून घेतो, बरोबर. पण आउटेज घेतो म्हणजे काय येतं? इंटरप्शन येतं. इंटरप्शन आला म्हणजे आपला रेव्हेन्यू लॉस आला. समजा तो एचव्ही कंझ्युमर आहे तर तो जर प्रोसेस इंडस्ट्री असेल, कंटिन्युअस प्रोसेस इंडस्ट्री, तर त्यांना 1 मिनिटाचं आउटेज नको असतं. मग अशा वेळेला तो जो कंझ्युमर आहे, कस्टमर आहे, तो पण नाराज होतो, सॅटिस्फाय राहत नाही तो. मग थोडक्यात काय की जर तुम्हाला असं शक्य असेल की असे जे तुम्ही पॉईंट आयडेंटिफाय केलेत, हे पॉईंट जर तुम्ही आउटेज न घेता जर क्रिएट करू शकले तर मग हॉटलाईन, मग यासाठी आपण हॉटलाईनचा मदत घ्यायची. का घ्यायची तुमच्या लक्षात आलंय ना की इंटरप्शन, रेव्हेन्यू लॉस आणि कस्टमरचं डिससॅटिस्फॅक्शन हे टाळण्यासाठी. आणि समजा असं काही असू शकतं की जिथं आउटेज घेण्याशिवाय पर्याय नाही तर त्या केसमध्ये आउटेज घ्यावंच लागतं. पण आउटेज कुठेही मेंटेनन्स करण्यासाठी रेग्युलर आउटेज अवॉइड करून हॉटलाईनच्या मदतीने तुम्ही जर काम करून घेऊ शकत असाल तर ते आपल्यासाठी फायद्याचं. मग हॉटलाईन मेंटेनन्स काय फायदे आहेत या हॉटलाईन मेंटेनन्सचे? पहिला, इंटरप्शन येणार नाही कारण का आउटेज घेण्याची गरज नाही. लाईन बंद न करता आपण तिचं काम करून घेतो म्हणजे काय करतोय? विलिंग चार्जेस आपल्याला आपले मिळणार आहेत. लाईन बंद ठेवायची नाही, तेवढ्या वेळासाठीचे विलिंग चार्जेस आपले जाणार नाहीत. थोडक्यात काय की आपला रेव्हेन्यूचा लॉस होणार नाही. नंतर तुम्हाला लाईन मध्ये सापडलं, लाईन असू द्या किंवा स्विच यार्ड असू द्या, तिथं तुम्हाला काहीतरी सापडलं, पॉईंट सापडला,
कुठल्याही पद्धतीने ड्रोनच्या मार्फत, ग्राउंड पेट्रोलिंग, मंकी पेट्रोलिंग, थर्मोविजन किंवा पीआयडीच्या मार्फत, तर तो प्रॉब्लेम तुम्ही इमिजिएट अटेंड करू शकता. म्हणजे आयदर इंटरप्शन किंवा इमर्जन्सी आउटेज घेण्याची गरज नाही. नंतर पुढचा फायदा आहे की हे सगळं मेंटेनन्स करण्यासाठी तुम्हाला वेळ पण कमी लागतो आणि मनुष्यबळ पण कमी लागतं. तर हे इतके ऍडव्हान्टेजेस असल्यामुळे आपण हॉटलाईन मेंटेनन्स प्रिफर करतो. हॉटलाईन मेंटेनन्स दोन प्रकारे होतं. हॉस्टिक मेथडने होतं आणि बेरियन टेक्निकने होतं. याचा फायदा कशासाठी करतो आपण? प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स साठी करतो. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे एक दुसरी मेथड आहे, हॉटलाईन वॉशिंग. काय ते मी तुम्हाला अजून पुढच्या स्लाइड मध्ये सांगणारच आहे. फक्त काय होतं की आपले जे इन्सुलेटर आहेत जे कॉन्टॅमिनेटेड झालेले आहेत, तर त्याचं वॉशिंग आपण हॉटलाईन वॉशिंगच्या मार्फत करून घेतो. त्यासाठी जेणेकरून फ्लॅशओव्हर घडणार नाही. जर फ्लॅशओव्हर घडला की इंटरप्शन येईल, ब्रेकडाऊन होईल. तर हे टाळण्यासाठी आपण हॉटलाईन वॉशिंग पण वापरतो. जर तुम्हाला स्विचयार्ड मध्ये एखादा जम्पर डिफेक्टिव्ह सापडला आणि आउटेज घ्यायचं नाहीये, तर तुम्ही काय करता? तिथं पॅरलल जम्पर टाकता हॉटलाईनच्या मदतीने, जेणेकरून इमर्जन्सी अवॉइड होईल. हे जो हॉटलाईनच्या मेंटेनन्स मध्ये जो सूट वापरला जातो, तो सूट इथं दाखवलेला आहे. तर फॅरेडेचे प्रिन्सिपल वापरून आपण हा सूट वापरून लाईव्ह लाईन मेंटेनन्स कॅरीड आउट करू शकतो. तर त्याच्यामध्ये त्यांचे शूज, क्लोज, जो सूट घालायचा आहे, तर त्याचं फॅब्रिक, हे त्याचे वेगवेगळे पार्ट आहेत, त्यांचे डिटेल आहेत. आता हे जे टूल्स आहेत हॉटलाईनचे, याच्यासाठी काही IS नॉर्म्स पण आहेत, त्यांचे नंबर दिलेले तिथे. जे टूल्स असतात हॉटलाईनचे, ते हीट ट्रीटेड अल्युमिनियम अलॉय, जे एरोप्लेन मध्ये वापरलं जातं, त्याचा वापर करून बनवतात. नंतर त्या हॉस्टिक असतात, त्याचे हँडल जे आहे ते इपॉक्सी ग्लासचे बनवलेले असतात. नंतर जो कंडक्टिव्ह सूट आहे, जो सूट घालून हॉटलाईनचा हॉटमॅन जो आहे तो लाईव्ह लाईन वरती जातो, ते कशाने विणलेले असतात? तर थिन स्टेनलेस स्टील वायर्स, स्पेशल टाइप ऑफ फायबर्स असतात ते. नंतर हॉटलाईनचं काम करताना तुम्ही बघितलं असेल की ते लॅडर वापरतात. तर ती लॅडरचं एक मॉनिटरिंग किट असतं लिकेज करंट मेजर करण्यासाठी. तो काय करतो? मायक्रो अँपियर लिकेज करंट जरी असला लॅडर मधला, तर तो मेजर करतो. ती फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हॉटलाईन वॉशिंग आपण कोणत्या केसमध्ये वापरतो? तर इन्सुलेटर ऑफ लाईन्स अँड इक्विपमेंट्स जेव्हा कॉन्टॅमिनेटेड असतील, कशामुळे? डस्ट, पक्ष्यांची विष्ठा, केमिकल पोल्युशन, इंडस्ट्रियल पोल्युशन, नंतर समुद्राच्या बाजूच्या ज्या लाईन्स जातात त्या खारं पाणी असतं, तसेच सॅलिन वॉटर, नंतर आपल्या व्हेकल्स मधून निघणारी स्मोक, नंतर ऍग्रिकल्चर बर्निंग, शेतकरी बऱ्याचदा बघा ऊसाचं चिपट जे असतात ते जाळतात. आणि समजा असा एरिया असेल की तिथे व्हॉल्कॅनिक ऍश वातावरणात जातील, ती आपल्या इन्सुलेटरवरती पडते. तर हे याच्याने जर आपले इन्सुलेटर खराब होत असतील, तर त्याच्या वॉशिंगसाठी आपण हॉटलाईन वॉशिंग वापरतो. का? कारण हे असे जे इन्सुलेटर असतात ज्याच्यावरती अशी सांगितलेल्या पद्धतीने डस्ट किंवा काही इतर एजंट चे फ्लॅशओव्हर घडू शकतात. तर का असं जर त्याच्यावरती काही जमा झालेलं असेल, तर ते काय होतं? ऍक्च्युली फ्लॅशओव्हर घडू शकतं. कुठे कुठे? ह्युमिड ऍटमॉस्फिअर किंवा हलका पाऊस पडतोय, फॉगी ऍटमॉस्फिअर असेल, तर अशा ठिकाणी फ्लॅशओव्हर घडू शकतो याच्यामुळे. मग हे अवॉइड करण्यासाठी आपण काय वापरतो? हॉटलाईन वॉशिंग. हॉटलाईन वॉशिंग काय? तर
आपलं पाणी कंडक्टिव्ह असतं. त्याचं कारण असं असतं की त्याच्यामध्ये मिनरल्स असतात. मग जर आपण त्या पाण्यातले मिनरल्स काढून घेतले तर ते पाणी कंडक्टिव्ह राहत नाही. आणि हे पाणी जेव्हा तिथं जातं तेव्हा ते बस्ट होतं म्हणजे असं फुटतं. तर ते त्याच्यासोबत मग ते डस्ट वगैरे त्याच्यासोबत काढून घेतं. थोडक्यात काय आहे, की तुमचं इन्सुलेशन रेजिस्टन्स तुम्हाला चांगलं इन्सुलेशन रेजिस्टन्स तिथं परत आणायला मदत करतं. तर थोडक्यात डिमिनरलाइज वॉटर जेट ऍट व्हेरी हाय प्रेशर रिलीज इन एअर. तर अशा ज्या पाण्यातले मिनरल्स काढले त्याचे वॉटर पार्टिकल काय होतात, एअर रेजिस्टन्समुळे फुटतात, स्प्लिट होतात आणि वॉटर पाथ किंवा जिथं असा पाथ की ज्याच्याने फ्लॅशओव्हर होऊ शकेल असा पाथ ब्रेक करतात, कंटिन्युअस ठेवत नाही. त्याचा फायदा असा होतो की तुम्हाला सफिशियंट इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटी मोर दॅन 30,000 ओम सेंटीमीटर एवढी एस्टॅब्लिश करता येते. तिथं इन्सुलेशन रेजिस्टन्स आणता येतं. जर इन्सुलेशन रेजिस्टन्स चांगला असेल तर फ्लॅशओव्हर घडणार नाही. थोडक्यात काय की डिमिनरलाइज वॉटर जेट म्हणजे फोर्सने सोडायचं हाय प्रेशरला. हे वापरलं तर तुम्ही हॉटलाईन वॉशिंग करून घेऊ शकता आणि जे फ्लॅशओव्हर आहे ते अवॉइड करू शकता. तिथपर्यंत कळतंय सगळ्यांना? हो. 2 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा नाही सर. नाही ना? गुड. पुढचा टॉपिक घेतोय मी आता, तो म्हणजे सबस्टेशन ऑटोमेशन. आपण एखादं सबस्टेशन आहे ना थोडं डिटेलमध्ये समजून घेऊयात की आपल्या सबस्टेशन मध्ये ट्रान्सफॉर्मर आहेत, सिटीज आहेत, पीटी आहे, आयसोलेटर आहेत, ब्रेकर्स आहेत, याच्या व्यतिरिक्त बरेचसे इन्स्ट्रुमेंट आहेत. एक इक्विपमेंट घेतलं आपण, त्याचं जर मॉनिटरिंग करू आपण तर ते इंडिव्हिज्युअल एखाद्या इक्विपमेंटचं मॉनिटरिंग झालं. हे मॉनिटरिंग आपण कशाच्या साहाय्याने करू शकतो? सध्या आपण काय करतो की तुमच्या सिटीच्या सेकंडरीला किती करंट हे तुम्हाला ॲमीटर वरती कळतं, रिलेवरती कळतं, बरोबर आहे ना? हो सर. कंट्रोल पॅनल वरती वेगवेगळे हे लावलेले आहेत, आपण मेजरिंग इन्स्ट्रुमेंट लावले. याच्याने आपल्याला पीटीचं व्होल्टेज कळतं, त्याच्यानंतर त्या लाईनचा करंट कळतो, सिटीचा करंट कळतो. कंट्रोल पॅनल वरतीच सेमॅफोरचे इंडिकेशन असतात ज्याच्याने आपल्याला काय कळतं की आयसोलेटर क्लोज आहे, ओपन आहे हे कळतं, डायरेक्शन कळते. हे बघा, हे एखाद्या इक्विपमेंटचं हे तुम्हाला कसं कळतं तर तुमच्याकडे रिले आहेत, सेमॅफोरचं इंडिकेशन आहे. आता हे झालं एखाद्या इक्विपमेंटच्या पुरतं. हे इक्विपमेंट जेव्हा एखाद्या बे मध्ये येतं, मग आता एका बे मध्ये काय होतं, तुम्हाला आयसोलेटर असतो, ब्रेकर असतो, सिटी असते, एलेज असतात. मग पूर्ण हा बे जर आपण मेंटेन केला तो ऑटोमेशनच्या स्वरूपात, मी तुम्हाला सांगितलं होतं की एखाद्या इक्विपमेंटचं हेल्थ तुम्हाला कशी कळते, ते ॲमीटर आहे, तुमच्याकडे रिले आहेत. सेम पद्धतीने त्या पूर्ण बेचं जर तुम्हाला सगळं कळेल कधी, जेव्हा त्या सगळ्या इक्विपमेंटचे जे पॅरामीटर ते तुम्हाला रिलेच्या माध्यमातून, ॲमीटरच्या माध्यमातून, सेमॅफोरच्या इंडिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला कळतील. एक इक्विपमेंटचं मॉनिटरिंग झालं. हे इक्विपमेंट जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर बे मध्ये टाकतात तेव्हा त्या बेचं मॉनिटरिंग जर झालं तर पूर्ण बे मॉनिटरिंग होतं. असेच त्या सबस्टेशन मधले सगळेच बे जर आपण मॉनिटर केले तर पूर्ण सबस्टेशनचं ऑटोमेशन घडतं. हे सगळं ऑटोमेशन कशाच्या माध्यमातून घडतं? सध्या जे तुमच्याकडे जे टूल्स आहेत ते टूल्स म्हणजे तुमचे ॲमीटर आहेत, सेमॅफोरचे इंडिकेशन आहे, रिलेज आहेत. जर तुम्हाला आता हे सगळं घडवण्यासाठी रिमोट टर्मिनल युनिट त्याच्यात आपण ऍड केले आणि इंटेलिजंट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस हे पण त्यात ऍड केले, जे रिलेच्या सेटिंग, त्याच रिलेमध्ये तुम्हाला सगळे करंट, बसचे अक्रॉसचे व्होल्टेजेस पण दिसतील. आणि समजा त्याच्या मार्फतच जर तुम्ही सर्किट बंद करू शकत असाल, चालू करू शकत असाल, तर जेव्हा तुम्ही हे सगळं घडवता तेव्हा ते ऑटोमेशन घडतं. आलं लक्षात? कुठलं तुम्हाला इक्विपमेंट ऑफ करायला, ओके सर. ओके. हे सगळं तुम्हाला ऑफ करायला तिथं जायची गरज नाहीये. तर त्या तुमच्या समोर
जी स्काडाची डायग्राम असेल त्याच्यावरती तुम्हाला काही सिग्नल्स मिळतात, ऑन ऑफचे सिग्नल्स मिळतात आणि ते तुम्ही तिथं बसून जर एखादं ब्रेकर ऑफ करणार असाल, आयसोलेटर ओपन करणार असाल, सर्किट बंद करणार असाल तर ते म्हणजे ऑटोमेशन. एवढ्या सोप्या भाषेत ते. आता हे सगळं तुम्हाला करायला काय मदत करतं तर आरटीयू, आयडी आणि तुमच्याकडे असणारे रिलेज, स्मार्ट रिलेज हे सगळे तुमच्या ऑटोमेशनसाठी मदत करतात. याचा बारीक विचार, एक इक्विपमेंट, तो इक्विपमेंट एका बे मध्ये टाकला तर तो पूर्ण बे आणि अशा सबस्टेशन मधले सगळे बेज जर ऑटोमाइज केले तर सबस्टेशन पूर्ण ऑटोमेशन झालं. कळतं इथपर्यंत? हो कळतो सर. ओके. तर हे जेव्हा आपण करतो आणि हे तुम्ही जेव्हा तुमच्या समोरच्या कम्प्युटरवरती क्लिक करून करता, ऑपरेशन्स करता, ऑन ऑफ करता, सर्किट ब्रेकर ऑन ऑफ करतात, नंतर ट्रान्सफॉर्मरचे टॅप चेंजर चेंज करतात, व्होल्टेज रेग्युलेशन करतात, हे फंक्शन करतात. याला तुम्हाला मदत करतात स्मार्ट रिलेज, आयडी आणि आरटीयू, रिमोट टर्मिनल युनिट. आता हे कशाच्या माध्यमातून घडतं? HMI, ह्युमन मशीन इंटरफेरन्स. म्हणजे काय की मशीनला आपण सांगतो, ह्युमन सांगतं, आपण जे सांगतो ते मशीन ते करतं. ते इंटेलिजंट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. ही जी प्रोसेस आहे HMI, ह्युमन मशीन इंटरफेअर्स, तर हे घडवणं आपण घडवतो, मशीनच्या माध्यमातून घडवतो, ऑटोमाइज घडवतो. म्हणून हे HMI त्याच्यामध्ये महत्वाचा रोल प्ले करतो. हे कंपोनेंट्स आहेत ऑटोमेशन सिस्टीमचे, बे कंट्रोलर, HMI, नंतर कम्युनिकेशनच्या बसेस, हे कम्युनिकेशनची जी लिंक असेल ती, त्याच्यानंतर हे आयडीज. सबस्टेशन ऑटोमेशन नंतर आपण बघणार आहोत डिजिटल सबस्टेशन, की नेमकी काय कन्सेप्ट आहे. आपलं नेहमीचं सबस्टेशन आणि डिजिटल सबस्टेशन हे एक्झॅक्टली काय आहे हे आपण समजून घेणार आहे. याच्यात नेमका फरक काय आहे हे पण आपण बघणार आहोत. फास्ट होतंय, स्लो होतंय, असं काय आहे का? समजतंय सगळ्यांना? समजतंय सर. ओके, थँक्यू. तर आपलं नेहमीचं सबस्टेशन आणि डिजिटल सबस्टेशन याच्यातला फरक तुमच्या लक्षात येईल अशी एक डायग्राम मी तुमच्या समोर दाखवली आहे. स्लाइड दिसते ना सगळ्यांना? हो दिसते सर. ओके. तर त्या डायग्राम वरून तुमच्या असं लक्षात येईल, खालचं वाक्य बघा की डिजिटल सबस्टेशनला केबलिंग रिड्यूस झालेली आहे, नंतर जागा कमी लागते. कंट्रोल रूम बघा तुम्ही, आपल्या नेहमीची कंट्रोल रूम बघा आणि डिजिटल सबस्टेशनची कंट्रोल रूम बघा. कंट्रोल पॅनलची संख्या पण कमी झालेली आहे. आणि केबलिंग बरेचदा केबल लेईंग मध्ये, फॉल्टी केबल काढण्यामध्ये ऍक्सिडेंट होतात. तर याच्यामध्ये फॅटल, नॉन फॅटल असे दोन्ही प्रकारचे ऍक्सिडेंट घडतात. हे आपण बघतो की असं होतं. जर तुम्ही केबलिंग रिड्यूस करताय तर तुमची सेफ्टी पण वाढते. आपल्याला आपल्या इक्विपमेंटच्या सेफ्टीपेक्षा ह्युमनची सेफ्टी जास्त महत्वाची असते. सिस्टीम मध्ये जेव्हा कुठलंही डिझाईन करताना हा फॅक्टर कायम घेतला जातो की ते इक्विपमेंटची सेफ्टी आणि ऑपरेटिंग स्टाफची सेफ्टी या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. काय बेनिफिट्स आहेत डिजिटल सबस्टेशन का आपण स्थापन करायचं? त्याला काहीतरी बेनिफिट्स असतील, त्याचे फायदे असतील तरच आपण कुठे डिजिटल सबस्टेशन उभारू शकतो. तर हे फायदे मी तुम्हाला सांगतोय. पहिला फायदा आहे की इलेक्ट्रिक शॉक रिड्युसेस. का होतं असं? त्याचं प्रायमरी कारण असं आहे की इलेक्ट्रिकल कनेक्शन बिटवीन प्रायमरी आणि सेकंडरी हे केबलिंग रिड्यूस झालेले. याच्यासाठी आपण फायबर ऑप्टिक्स वापरले. नाशिक झोन मध्ये एकत निंबोरा नावाचं जे सबस्टेशन आहे जळगाव डिव्हिजन मध्ये, ते सबस्टेशन आपण डिजिटल सबस्टेशन अशा पद्धतीने डेव्हलप केलेले आहे. पहिला फायदा तुमच्या लक्षात आला असेल की इलेक्ट्रिक शॉक रिड्यूस होतो. कारण याच्यामध्ये सीटी आणि पीटीचे सर्किट्स
जे कुठले प्रोटेक्शन आणि कंट्रोल पॅनलचे हे बायपास झाले किंवा ते नाहीयेत, तर त्याच्याऐवजी तिथं काय काय आहे, तिथं फायबर ऑप्टिक केबल्स आहे. दुसरा फायदा आपण लक्षात घेऊयात की लेस कॉपर, रिडक्शन इन कॉपर बाय 80%. कॉपर केबल, अल्युमिनियम केबल याच्यामध्ये कॉपर केबल महाग असते. जर एखाद्या ठिकाणी 100 किलो कॉपर लागणार आहे, ते जर तुम्ही 80 किलो वापरायची तुमच्यावर वेळच येणार नसेल, तर तुम्हाला 20% कॉपर वापरावं लागेल, 20 किलो कॉपर वापरावं लागेल. मग जर असं घडत असेल तर कॉपर कमी होणार आहे केबलिंग मधलं. कारण का कॉपर केबल ज्या स्विच यार्ड आणि कंट्रोल पॅनलला येतात या रिप्लेस होतात फायबर ऑप्टिक्सने. म्हणून लेस ट्रान्सपोर्ट, कारण का हेवी लिफ्टिंग आणि हेवी इक्विपमेंट अवॉइड होतात. मग ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट पण सेव्ह होते. आणि दुसरी गोष्ट, फायबर ऑप्टिकच्या केबलिंगचं वजन नेहमीच्या केबलपेक्षा डायरेक्ट 90% कमी असतं. लेस कॉपर, लेस ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. नंतर रिडक्शन इन स्पेस रिक्वायरमेंट, 30 ते 60% कमी जागा लागते. कशाला? कारण प्रोटेक्शन आणि कंट्रोल पॅनल रिड्यूस झालेले आहेत. जिथं तुम्हाला 8 लागणार आहेत तिथं 3 मध्येच तुमचं काम होणार आहे. म्हणजे तुम्हाला कंट्रोल रूमची जागा पण कमी लागेल. याच्यानंतर आहे की हे सगळं स्थापन करायला आणि मेंटेन करायला कमी टाइम लागतो. मग हे कमी वेळात हे सबस्टेशन आपण उभारू शकतो. आणि याच्या ऑपरेशनल कॉस्ट पण कशी आहे? कमी आहे. म्हणजे हे सगळं का आपण अचीव होतं? कारण हे केबलिंग मध्ये जे आपल्या कॉपर केबल आहेत त्या रिड्यूस होतात, त्याच्यावरची फायबर ऑप्टिक्स येतात. फायबर ऑप्टिक्स ला मेंटेनन्स कमी लागतं, टेस्टिंग पण कमी लागतं. तर हे जे बेनिफिट आहेत. आणि दुसरा त्याचा फायदा असा आहे की त्याचं सिग्नल्स वगैरे फास्ट असतात, तर तुम्हाला ते प्रिसाइज ऍक्शन आणि सुपरविजन घडू शकतं. मग तुमच्या ऑपरेशनल कॉस्ट पण कमी होते. तर इतके सारे फायदे असल्यामुळे डिजिटल सबस्टेशन आपण उभारले. पुढच्या टॉपिक कडे जातोय मी, तो आहे मोनोपोल टॉवर्स. आपण नेहमी ऐकतो की आपली एखादी लाईन रखडली आहे किंवा तिला लाईन जी आहे तर ती लवकर कमिशन होत नाही. तर त्याला अनेक कारण असतात. त्याच्यापैकी एक महत्वाचं कारण जे आहे ते ROW, राईट ऑफ वे आपण ज्याला म्हणतो ते. त्याचं कारण असतं की आपले जे नेहमीचे जे टॉवर्स आहेत, जे लॅटिस टाईपचे जे टॉवर्स असतात, तर हे एखाद्या शेतातून जेव्हा लाईनच्या रूटवर जातात तेव्हा त्याचा जो बेस असतो, त्याचे लेग्स जे असतात, ते जसं जसं व्होल्टेज लेवल वाढत चालले तसं तसं त्याला लेगला त्याला जास्त जागा लागते. थोडक्यात तो टॉवर उभा करायला तिथं जास्त जागा लागते, ROW वाढतो. जर तुम्ही हे लॅटिस टाईपचे टॉवर सिंगल पोलवरती जर घेऊ शकले तर त्या शेतकऱ्याची किंवा ज्यांची कोणाची कमर्शियल असेल, शेतीची जागा असेल, ती जी पायासाठी फाउंडेशनसाठी जी लागणारी जागा आहे ती कमी होते. ती कमी झाली की त्यांचा विरोध पण कमी होतो. थोडक्यात काय आहे की मोनोपोल टॉवर हे लेटेस्ट टाईपच्या टॉवरने जर रिप्लेस केले तर ते आपल्याला ROW सॉल्व्ह करायला चांगल्या प्रकारे मदत करतात. ही टॉवर कॉरिडॉर विड्थ कमी होते. त्याचं बेनिफिट अजून काय माहिती का की याच्या व्यतिरिक्तही, म्हणजे आपण हे तर फक्त ROWच्या संदर्भातच बघितलं, पण हिल एरियामध्ये पण मोनोपोल टॉवर फायदेशीर होतात. आणि शहरी भागामध्ये जर म्हणाल तर ते ऍस्थेटिकली त्या सिटीला दिसण्यालायक, म्हणजे ऍस्थेटिकली म्हणजे दिसण्यासाठी चांगले दिसतात. तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला एक डायग्राम दिसत असेल बघा. तर आपला नेहमीचा टॉवर आणि मोनोपोल टॉवर हे इथं दाखवलेत बघा. त्या
जो आपला नेहमीचा टॉवर आहे तर त्याला लागणारी जागा त्याच्या फाउंडेशनला आणि मोनोपोलच्या फाउंडेशनला लागणारी जागा याच्यातला फरक तुमच्या इझी लक्षात येऊन जाईल. दिसायला पण बघा ते कसे दिसतात. तर अशा पद्धतीने मोनोपोल टॉवर वापरून आपण राईट ऑफ वे सिटीमधून लाईन काढणे, हिली एरियातून म्हणजे दऱ्याखोऱ्यातून डोंगर दऱ्यातून लाईन काढायला आपल्याला सोयीस्कर जातं. हे मोनोपोल टॉवरचे बेनिफिट्स आहेत. एकदा तो इन्स्टॉल केला तर कसा दिसतो बघा. मोनोपोल टॉवर याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक बघणार आहे जीआयएस. मी अगोदर तुम्हाला जे सबस्टेशन सांगितले होते जीआयएस चे त्याच्यात आणि ह्याच्यात फरक आहे. ते गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन आहे आणि हे जीआयएस जे हे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम. काय असतं याच्यामध्ये, या जीआयएस मध्ये आपण आपल्या सबस्टेशन्स आपल्या सगळ्या लाईन्स हे जसं गुगलवरती तुम्हाला मॅपिंग दिसतं त्याच पद्धतीने इस्रो म्हणजे आपली भारताची जी अवकाश संशोधन संस्था आहे त्यांच्या आणि आपल्या करारातून त्यांची मदत घेऊन आपण आपल्या सगळ्या लाईन्स आणि आपले सगळे सबस्टेशन्स जसे जिओग्राफिकली म्हणजे ऍज ऍक्च्युअल जसे असतील तसे आपण स्थापन केलेले आहेत. मग समजा एखाद्या लाईनचा टॉवर नंबर टाकला तर त्याच्या खाली त्याच्या आजूबाजूला किंवा त्या दोन टॉवरच्या मध्ये लाईन जाते, रस्ता जाते, हे सगळं आपल्याला आपल्या एम्प्लॉय पोर्टल वरती बघायला मिळतं. तर याचा फायदा काय की हे का करायचं. एक तर म्हणजे तुम्हाला तुमच्या लाईनच्या मेंटेनन्ससाठी ती लाईन कशी कुठून गेली आहे हे तुम्हाला जिओग्राफिकली कळतं. म्हणजे जंगलातून गेली आहे, शहरी भागातून गेली आहे किंवा लोकेशन जर माहित असेल तर तिथला एरिया कसा आहे हे कळू शकतो. तर याच्या व्यतिरिक्त आपले भविष्यात जे नवीन प्रोजेक्ट येतात तर समजा एखादी जागा एखाद्या डेव्हलपरने किंवा आपणच एखादं जागा आपल्याला कुणी अवेलेबल करून दिली सरकारी जागा तर ती जागा तिच्या आजूबाजूला असणार आपलं सबस्टेशन किंवा तिथं जी आपल्याला लाईन आणायची आहे तर एक्झिस्टिंग म्हणजे जी सध्याची लाईन आहे ती तिथून त्या सबस्टेशनचं अंतर किंवा ती लाईन आणता येते की नाही, त्याच्यामध्ये जंगल लागतं, सिटी लागते किंवा काही फिरवावी लागेल, हायवे जातो, रेल्वे क्रॉसिंग जातं, हे तुम्हाला आपल्या एम्प्लॉय पोर्टल वरतीच बघायला भेटतं. तर थोडक्यात एक्झिस्टिंग मेंटेनन्सला पण फायदेशीर आहे आणि भविष्यात आपले जे काही नवीन प्रोजेक्ट येणार आहे लाईनचे, सबस्टेशनचे आणि डेव्हलपरचे म्हणजे जे विंड डेव्हलपर, सोलर पॉवर डेव्हलपर, कोजेन डेव्हलपर हे, तर याची फिजिबिलिटी म्हणजे हे शक्य आहे की नाही हे करायला याचा आपल्याला उपयोग होतो. दुसरा उपयोग सर्वेसाठी होतो. म्हणजे एखादी लाईन जर आपल्याला टाकायची असेल तर तिचा सर्वे करावा लागतो. आपली टीम प्रत्यक्षात तिथे जाते तर तिथं न जाता इथून तुम्हाला हे सगळं दिसू शकतं. याचं तुम्हाला मी लाईव्ह डेमो आता थोड्याच वेळात दाखवतोय. फक्त हे जे आपण डेव्हलप केलंय ते हे आपण इस्रो सोबत, इस्रोचं जे सेंटर आहे कुठलं NRSC हे नावाने नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर नागपूर, त्यांची मदत घेऊन भुवन हा जो प्लॅटफॉर्म आहे त्या पद्धतीने गुगल मॅप्स असतात तसंच इस्रोचं जे भुवन मॅप्स आहेत त्याचा प्लॅटफॉर्म वरती आपण हे डेव्हलप केलेले आहे. हे सगळं काम आपण इन हाऊस केले, आपल्या कंपनीने केलंय. हे डेव्हलप करण्यासाठी आपण कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं नव्हतं, त्यामुळे झिरो कॉस्ट मध्ये हे सगळं झालेलं आहे. आणि 2017 पासून या सगळ्या 17 पासून हे लाईव्ह झालेलं आहे आणि एम्प्लॉय पोर्टलवरती आपण हे सगळं बघू शकतो. तिथे लॉग इन केलं तर आपल्याला या प्रोजेक्टसाठी MSCT सेलला स्कॉच अवॉर्ड पण मिळालेला आहे. सेमीफायनल पर्यंत हा प्रोजेक्ट आपला गेला होता तिथे. ते कसं दिसतं ही त्याची एक साधारण इमेज एम्प्लॉय पोर्टलला. आता मी तुम्हाला प्रत्यक्षात एम्प्लॉय पोर्टलला लॉग इन करून हे सगळं दाखवतो. सर तुमचा व्हिडिओ ऑफ झालाय. हा, एका मिनिटासाठी मी ते दाखवतो तुम्हाला. ओके ओके.
आता व्हिडिओ दिसतोय ना, शेअरिंग होते ना स्क्रीनचं? हो ते हो होतंय सर. ओके. दिसतंय सर. हे बघा, आपल्या एम्प्लॉई पोर्टलला आपण लॉग इन केल्यानंतर हे बघा इथे वेब जीएस नावाने टॅब याला क्लिक करायचं. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो सर. ओके. हा दिसतंय सर, दिसतंय. हा, तर तुम्हाला डाव्या हाताला तुम्हाला दिसेल की सबस्टेशन्स, टॉवर्स, लाईन्स, ऑफिस, खाली आणखी काही आहे, टोपोग्राफ, मल्टिपल क्वेरी बिल्डर. तर थोडक्यात मी आता समजा तुम्हाला सबस्टेशन्स बघायचे आपले. आपला झोन कुठला आहे? नाशिक. ओके. याच्यापैकी मी आता सर्कल सिलेक्ट करतो भुसावळ, डिव्हिजन इथून घेतो धुळे आणि याचे सबस्टेशन जे आहेत ते मी सर्च करतो. हे बघा, तुम्हाला धुळे डिव्हिजनचे सगळे सबस्टेशन्स दिसत आहेत स्क्रीनवरती? आलेत का सगळे? हो आले हो आले. आले. हो दिसत. हा जो ग्रीन कलर जो आहे तो आपले 132 चे सबस्टेशन्स आहेत. ऑरेंज कलर जे आहेत ते आपले 220 चे सबस्टेशन्स आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की हे तुम्हाला या मॅपवरती दिसत आहेत, पण ऍक्च्युअली कुठे आहेत? तर इथं सॅटेलाइटला आपण जर क्लिक केलं तर आपल्या लक्षात येईल. आता याच्यापैकी आपण एखाद्या सबस्टेशनला क्लोज झूम इन करून बघू. हे बघा, हे बघा आपलं साक्री सबस्टेशन जे आहे तर ते तुम्हाला इथे दिसतंय. तर ही टेक्नॉलॉजी वापरून जे आपल्याकडे नवीन नवीन सबस्टेशन्स येणार असतील किंवा लाईन्स येणार असतील तर ते किती अंतरावर असतील, तर ती लाईन नवीन आणायला काय अडचण आहे का? हायवे क्रॉसिंग आहे, रेल्वे क्रॉसिंग आहे, हे सगळं आपण बघू शकतो. बरोबर? आता मी काय करतो की हे धुळे डिव्हिजनचं क्लिअर करतो. आता मला पूर्ण नाशिक झोनचे सगळे सबस्टेशन्स बघायचे. तर मी काय केलं, फक्त झोन नाशिक सिलेक्ट केला आणि इथं सर्चला क्लिक केलं. हे बघा, नाशिक झोनचे सगळे सबस्टेशन्स तुम्हाला इथं पाहायला मिळतील. डिस्प्ले झालेत का? ते दिसतायत ना तुम्हाला? दिसतात. हो. हा रेड कलर जो आहे ना तो 400 च्या सबस्टेशन साठी आहे. ऑरेंज कलर 220 चे सबस्टेशन्स आणि जो ग्रीन कलर आहे तो 132 चे सबस्टेशन्स आहेत. याचा फायदा असा होतो की आपलं जिओग्राफिकली एखाद्याच एरियामध्ये जास्त सबस्टेशन्स आहेत आणि एखाद्या एरियामध्ये नाही आहेत का, हे पण इथून तुम्हाला साईटवर जाण्याची गरज नाही, इथूनच तुम्ही चेक करू शकता. आता आपण काय केलं की सबस्टेशन सर्च केले, बरोबर ना? आता मी काय करतो, लाईन सर्च करतो. मी काय करतो, 220 ची लाईन सर्च करतो. आता कुठली एखादी लाईन घेतो मी, समजा तर नगर 400 मधून निघणाऱ्या लाईन मी आता सर्च करतो. तुम्ही बघा, फ्रॉम आणि टू मध्ये एका सबस्टेशनहून दुसरा सबस्टेशन असं पण निवडू शकता. मी तुर्तास तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त काय केलं की
400 केव्ही दीपनगर मधून निघणाऱ्या लाईन सर्च करतोय. थोडं नेटवर्क स्लो असल्यामुळे थोडा वेळ घेईल, मात्र हे आपल्याला सगळं बघता येतं. पूर्ण महाराष्ट्राचं नेटवर्क 132 केव्ही लाईनचं बघू शकतो. पूर्ण महाराष्ट्राच्या 220 केव्ही व्होल्टेज लेवलच्या लाईनचं बघू शकतो. सिमिलरली 400 केव्हीचं नेटवर्क पण आपण बघू शकतो. लक्ष आहे ना सगळ्यांचं? हो आहे सर. हो कळतंय हो ना? आहे सर, आहे हो सर. सर. आणि हो सर. जे सांगतोय ते कळतं सगळ्यांना? हो हो कळतंय कळतंय सर. हो 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 हो. मी थोडा सर्च थोडा कमी करतो, जेणेकरून आहे ना पटकन आपल्याला लाईन दिसतील. मी काय केलं, दीपनगर काढून फक्त जीसीआर घेतलं आणि म्हणजे एकलर जीसीआर घेतलं. हे बघा, इमिनेटिंग फ्रॉम म्हणून जो डाव्या हाताला आहे बघा, तिथून निघणाऱ्या सगळ्या लाईन्स मला दिसत आहेत. हिरवा कलर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 132च्या लाईन्स आहेत. ऑरेंज कलर जो आहे तर तो 220च्या लाईन्स आहेत. आणि सबस्टेशन साठी जे डॉट दिसत आहेत त्याच्यामध्ये रेड कलर जो आहे तो 400चा आहे. तर मग जीसीआर सर्च केलं आणि मला तिथल्या सगळ्या लाईन्स त्याने एक क्लिक वरती सगळ्या लाईन्स तिथल्या दाखवून दिल्या. आता इथे आपण काय करू शकतो, ओनली लाईन्स आहे ना, तिथे लाईन्स आणि टॉवर्स घेऊ शकतो. पर्टिक्युलर टॉवर नंबर त्या लाईनचा जाऊन पण आपण बघू शकतो. हे बघा, ऍक्च्युअली ही लाईन कशी जाते हे तुम्ही झूम इन केलं की तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता बघा हा कुठला डॅम आहे तर त्या डॅमच्या बाजूने ही लाईन फिरून गेली आहे. तर याचा फायदा आपल्याला हाच होतो की मेंटेनन्स साठी आणि नवीन लाईन्स आणि नवीन जे सबस्टेशन्स आहेत तर ते कसे जातात, तिथून नवीन लाईन टाकणं शक्य आहे की नाही, किंवा एक्झिस्टिंग लाईनला मेंटेनन्सला काय अडचणी येतात हे कळतं. थोडं झूम इन केल्यावर तुमच्या लक्षात येईल की ते टॉवर नंबर पण दिलेले आहेत बघा, दिसत आहेत ना? दिसतंय सर, दिसतंय. तर जीआयचा प्रोजेक्ट अशा पद्धतीने काम करतो. हे तुम्हाला मी एका डेमोच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की हा प्रोजेक्ट कसा काम करतो. तर जीआयचा टॉपिक इथे आता संपतोय. स्क्रीन दिसते परत सगळ्यांना? हो दिसतंय सर. हो हो प्रेझेंटेशन दिसते ना आता? हो दिसतंय सर. ओके. तर आता आपला पुढचा टॉपिक आहे जीआयएस नंतर ओपीजीडब्ल्यू. जर हे एका पाठोपाठ एक टॉपिक येत असतील, तुम्हाला एखाद 2 मिनिटाचा ब्रेक हवा असेल तर घेऊ शकता, अदरवाईज मी कंटिन्यू करेन. कंटिन्यू करा सर. ओके. तर ओपीजीडब्ल्यू ऑप्टिकल ग्राउंड वायर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली जी ट्रान्समिशन लाईन असते हिच्या टॉवरच्या सगळ्यात टॉपला एक दुसरी वायर रन होते. ती वायर कोणती असते? ग्राउंड वायर असते, जी अर्थ वायर. अर्थ वायर. तर ही वायर काय काम करते? ही लाइटनिंग होती, विजा पडतात, याच्यापासून आपल्या लाईनचं प्रोटेक्शन करण्यासाठी ती वायर आपण प्रत्येक टॉवर वरती रन केलेली असते. जर ही ग्राउंड वायर आपण अशा कुठल्या वायरने रिप्लेस करू शकलो की जिच्या मार्फत प्रोटेक्शनचं हे काम तर घडेलच, कुठलं? विजेपासून
आपला डेटा आणि तो डेटा कुठल्याही पद्धतीने असेल, पिक्चर्स असतील, व्हिडिओज असतील, व्हॉइस पण असेल, आपलं बोलणं पण कम्युनिकेशन घडू शकत असेल, तर ते आपण आपल्यासाठी प्लस पॉइंट आहे. मग आपण आपली जी ग्राउंड वायर आहे ती आपण OPGW ने रिप्लेस केली, जेणेकरून तीच वायर विजेपासून संरक्षणाचं पण काम करेल आणि आपलं कम्युनिकेशनचं काम पण तीच करेल. आता ही ऑप्टिकल केबल त्याच्यातून आपल्याला रन करायची आहे. त्याच्या कोर्समध्ये आपलं जेवढं काम आहे ते भागून उरलेल्या कोर जर फ्री असतील तर ते आपण थर्ड पार्टीला भाड्याने वापरायला देऊ शकतो, लीज वरती देऊ शकतो आणि याच्या मार्फत आपल्याला ऍडिशनल उत्पन्न मिळेल. हेच साध्य करण्यासाठी आपण काय केलेलं आहे की आपली जी अर्थ वायर आहे, ग्राउंड वायर आहे, ती रिप्लेस केली आपण ऑप्टिकल ग्राउंड वायरने. मग विजेपासून संरक्षणाचं काम आपलं प्रायमरी काम तर घडतंच आहे, प्लस आपलं कम्युनिकेशन होतं आणि आपलं कम्युनिकेशन घडून उरलेल्या कोर आपण प्रायव्हेट प्लेयर्सला, ते कोणी असू शकतं, प्रायव्हेट असतील, सरकारी असतील, त्यांना आपण लीज वरती देतो, भाड्याने देतो आणि त्याच्यातून आपण अतिरिक्त रेव्हेन्यू उत्पन्न मिळवतो. हे आपण साध्य करतो OPGW मार्फत. ती केबल कशी असते बघा, तो जो ग्राउंड वायर आहे ती, तर तुम्हाला हे डायग्राम दिसते ना सगळ्यांना? हो सर, दिसतंय. गुड. दिसतंय सर. दिसते. आणि आवाज पण ओके ना? ओके ओके ओके, आवाज ओके सर, ओके. तर ही जी तुम्ही आता ही केबल कसं स्ट्रक्चर आहे हे तुम्हाला सांगतो. तुम्हाला बाजूला जे काळे डॉट दिसतात तर ते काय आहेत, आपले अल्युमिनियम क्लॅड स्टील आहेत त्या. त्याच्यानंतर ह्या पूर्ण अल्युमिनियम क्लॅड स्टीलच्या आतमध्ये तुम्हाला ग्रे कलरचा जो दिसतो ती म्हणजे अल्युमिनियम ट्यूब आहे. या ट्यूबच्या आतमध्ये आपल्याला ऑप्टिकल फायबर केबल रन करायची आहे. तर त्या ग्रे कलर नंतर तुम्हाला एक पिवळा कलर दिसतो, बरोबर? आपली हो. ग्राउंड वायर आपली जी ग्राउंड वायर आहे तर ही ऊन, वारा, पाऊस, पाणी या सगळ्यांचा सामना करत टॉवरवरती कंटिन्युअस असते. तर हा जो पिवळा तुम्हाला जो कलर दिसतो तो थर्मल बॅरियर आहे. आता ऑप्टिकल केबल कम्युनिकेशनला दुसऱ्या कम्युनिकेशन मध्ये इंटरफेरन्स होऊ नये, प्लस बाहेरचं जे वातावरण आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या थर्मलचा मधल्या कोरला त्रास होऊ नये यासाठी ही थर्मल बॅरियर साठी जो तुम्हाला जी पिवळा रिंग दिसते तर ती त्याचं काम करते. त्याच्यामध्ये गेल्यानंतर सगळ्यात सेंटरला एक स्ट्रेंथन FRP स्ट्रेंथ युनिट दिसतं. तर ही जी ग्राउंड वायर आहे तिला स्ट्रेंथ देण्याचं काम हे करतं. तुम्हाला हे पण लक्षात आलं असेल की आपल्या नेहमीच्या कंडक्टरमध्ये सेंटरला स्टील कोर असतो, तो त्याचं ताकद देण्याचं काम करतो. तर हे काम हे करतो. आता त्याच्या बाजूला तुम्हाला अजून काहीतरी दिसतं, म्हणजे ग्रीन कलर, रेड कलर मध्ये पण दिसतंय आणि त्याच्यामध्ये पण कोर्स आहेत. तर मग त्या बफर ट्यूब आहेत आणि त्याच्यामध्ये वॉटर ब्लॉकिंग जेल आहे. पाऊस पडला समजा, हे सगळं म्हणजे आपल्याला ऊन, वारा, पाऊस, पाणी याच्यापासून ह्या कम्युनिकेशन केबलचं संरक्षण करायचंय. मग वॉटर इनग्रेस होऊ नये किंवा त्यात वॉटर येऊ नये म्हणून वॉटर ब्लॉकिंग जेल आणि उन्हाचा टेम्परेचरचा त्रास होऊ नये म्हणून थर्मल बॅरियर आणि मग ते ज्या बुलबुल बुलबुल दिसते ते ऑप्टिकल फायबर्स आहे. तर हे जो आपला ग्राउंडवर आहे OPGW त्याचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने असतं. बेनिफिट्स मी तुम्हाला सांगितले की हाय स्पीड कम्युनिकेशन आपलं आणि लीजवरती दिलं तर त्यांचं, आणि लीजवर देण्यामार्फत आपण काय मिळवतोय, एक्स्ट्रा रेव्हेन्यू, अतिरिक्त उत्पन्न मिळवतो. आपला सध्याचा जो प्रोजेक्ट होता आपण तो MSc TCL आणि स्टरलाइट टेक्नॉलॉजी लिमिटेड या दोघांच्या कोलॅबोरेशन मुळे मधून आपण हा प्रोजेक्ट आपण इम्प्लिमेंट केलेला आहे. इथं आपलं OPGW वरचं डिस्कशन संपतंय. पुढचा टॉपिक आहे ABT DSM, ABT/DSM खाली लिहिलंय समस्त AMR. DSM पहिले समजावून सांगतो मी तुम्हाला. डेव्हिएशन सेटलमेंट मेकॅनिझम. हे DSM काय आहे हे फक्त 1-2 मिनिटं फक्त लक्ष द्या, म्हणजे त्याच्यातून तुम्हाला कळून जाईल की नेमकं काय घडतं.
सगळ्यांचं लक्ष आहे? हो आहे ना आहे सगळ्यांचं सर. लक्ष? हो सर. फक्त मी आता पुढचे 2 मिनिटं जे सांगतो ना तेवढं एक लक्षपूर्वक ऐका, म्हणजे तुम्हाला हे जे एबीटी मीटर, एमआर मीटर किंवा हे डीएसएम काय आहे, हे एकदम थोडक्यात कळून जाईल. हे तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की ट्रान्समिशन कंपनी ही जनरेशन आणि डिस्ट्रीब्युशन या 2 कंपन्यांमध्ये लिंकचं काम करते. जे जनरेशन तयार करतं ती वीज विकत डिस्कॉम घेतं. मग जनरेशन किती वीज तयार करणार आणि डिस्कॉम किती वीज घेणार हे त्यांच्यामध्ये पीपीए घडतात, पॉवर परचेस अग्रीमेंट घडतात. याच्याने त्यांना कळतं की आपल्याला किती वीज जनरेट करायची हे जनरेशनला कळतं, किती वीज विकत घ्यायची हे डिस्कॉमला कळतं. हे झालं त्यांच्यामध्ये. आपल्याला कसं कळेल ट्रान्समिशनला? तर शेड्युलिंग नावाची एक कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये काय घडतं की उद्या जनरेशन किती वीज तयार करणार आणि डिस्ट्रीब्युशन किती वीज वापरणार हे उद्या जे वापरणार आहे ते त्यांना आजच रात्री 10 पर्यंत आपल्या एलडीला कळवावं लागतं. एलडीला का कळवायचं? कारण हा सगळं ट्रान्झॅक्शन आपल्या मार्फत घडणार आहे. कोणामार्फत? ट्रान्समिशनच्या मार्फत. आणि याच्यावर मॉनिटरिंगचं काम कोण करतं? एलडी करतं. तर एलडीला उद्याचं विजेचं जनरेशन आणि उद्याचं विजेचं कन्झम्पशन हे जनरेशनला आणि डिस्कॉमला आदल्या दिवशी 10 वाजेपर्यंत सांगायचं असतं. आता हे कसं सांगायचं? हे 15 मिनिटाच्या ब्लॉक मध्ये सांगायचं. म्हणजे एका दिवसाचे 96 भाग करायचे. त्या 96 भागामध्ये 96 ब्लॉक. तेवढ्या 15 मिनिटामध्ये किती वीज जनरेट करणार आणि किती वीज ते ग्रीड मधून घेणार हे दोघंही डिक्लेअर करणार. उदाहरणार्थ उद्या सकाळी 8 वाजता जनरेशन सांगतं की मी 12,000 मेगावॅट एवढी वीज जनरेट करू शकेल. डिस्कॉम म्हणतं की मला 12 नाही 15,000 मेगावॅट पाहिजे उद्या सकाळी 8 वाजता. मग जनरेशन सांगतं की आम्हाला ते शक्य नाही, तुम्ही 3,000 मेगावॅट दुसरीकडून ऍडजस्ट करा. मग ते दुसऱ्या कंपनीकडून दुसऱ्या जनरेशन कडून घेतील. प्रायव्हेट असतील, दुसरे जनरेशन सेंट्रलचे असतील, कुठलेही असतील. आता आपण सध्या इथपर्यंत लक्ष देऊयात की जनरेशनने कमिटमेंट केले आहे की सकाळी 8 वाजता आम्ही तुम्हाला 12,000 मेगावॅट एवढी जनरेशन तयार करून देऊ, ग्रीडमध्ये टाकू, ते तुम्ही घ्या. डिस्कॉमने सांगितलं की आम्हाला 15,000 मेगावॅट पाहिजे, पण त्यातले 12,000 जनरेशन देणार, 3,000 ते दुसरीकडून घेणार. तर सकाळी 8 वाजता समजा जनरेशननी 12,000 मेगावॅट जनरेट न करता 10,000 केले. पण त्यांनी तर कमिटमेंट केलं होतं की आम्ही किती वीज जनरेट करू? 12,000 मेगावॅट. पण जनरेट किती केली ऍक्च्युअल मध्ये? 10,000 मेगावॅट. 10,000. मग डिस्कॉमला ह्या केसमध्ये काय करतं की 2,000 मेगावॅट कमी पडताय. मग ते ऐन वेळेस दुसरीकडून परचेस करायचं म्हटलं की त्यांना जास्तीचे पैसे लागणार. बरोबर ना? मग जनरेशननी सांगितलं की मी 12,000 मेगावॅट जनरेट करणार आहे, पण करताना 10,000 केले आणि फ्रिक्वेन्सी कमी आहे. कारण काय झालं की डिस्कॉमला परत दुसरीकडून ही वीज ऍडजस्ट करावी लागली किंवा फोर्स लोड शेडिंग करावं लागली. त्यांच्याकडचे 2,000 मेगावॅट त्यांना अवेलेबल नाही म्हणून जबरदस्तीने फोर्स लोड शेडिंगने बंद ठेवावे लागले. बरोबर? जनरेशननी आपला शब्द पाळला नाही, कमिटमेंट पाळलं नाही, म्हणून जनरेशनला या केसमध्ये काय होईल? दंड होईल, पेनल्टी होईल. आता याचं थोडस हे पण बघूयात आपण की जनरेशननी 12,000च्या ऐवजी 13,000 मेगावॅट जनरेट केले आणि डिस्कॉमला जास्तीच्या 1,000 मेगावॅटची गरज होतीच. म्हणजे काय फोर्स लोड शेडिंग होणार नाही. कारण त्यांचं समजा प्रेडिक्शन चुकलं की माझे 15,000च्या ऐवजी 16,000 लोड आलाय माझ्याकडे, तर त्याच्याकडे जर अवेलेबलच आहे तर तो तिथून घेऊन टाकेल. या केसमध्ये जनरेशनला पेनल्टी होईल का? नाही होणार. उलट त्यांना इन्सेंटिव्ह पण मिळू शकतो. पण कोणी किती जनरेट करायची आणि कोणी किती कन्झ्युम करायची हे 15 मिनिटाच्या ब्लॉकमध्ये एलडीला त्यांना आधीच सांगावं लागतं आणि ते खरंच तसं करताय की नाही हे मॉनिटरिंग कोण करतं? एलडी करतं. ज्याने आपला शब्द पाळला नाही
त्याला दंड लावायचा की इन्सेंटिव्ह द्यायचा हे ठरवण्याची मेकॅनिझम म्हणजे डीएसएम. कळलं? हो सर. कळलं सर. ओके. एवढ्या सोप्या भाषेत डीएसएम समजून घ्यायचंय आपल्याला. आता हे डीएसएम म्हणजे डेव्हिएशन, तो शब्दच सांगतो बरं का. डेव्हिएशन म्हणजे काय? जे सांगितलं तसं न घडलेलं म्हणजे डेव्हिएशन. तर हे डेव्हिएशन सेटलमेंट मेकॅनिझम म्हणजे डीएसएम. हे डीएसएम च व्यवस्थित काम करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची मदत होते, आपले एबीटी मीटर आणि एमआर मीटर. ओके. अगोदर एबीटी मीटर होते, आता एमआर मीटर आले. दोघांचाही पर्पज डीएसएम साठीच होणार आहे, एवढं लक्षात राहू द्या. हे काय करतं की हे मीटर 15-15 मीटरच्या ब्लॉकमध्ये एनर्जी रेकॉर्ड करतात आणि हे मॉनिटरिंग आपलं जे घडतं एलडीला ऑल ओव्हर महाराष्ट्राचं, तर ते 15 मिनिटाच्या ब्लॉकमध्येच मॉनिटरिंग होतं. आलं लक्षात? हो. याच्यासाठी आपल्याकडे हे एबीटी मीटर आहेत, एमआर मीटर आहेत. याचा उद्देश आहे की आपलं डीएसएम जे आहे ते आपल्याला व्यवस्थित काम व्हावं यासाठी. आता काय होईल समजा ही अशी काही मेकॅनिझम आपल्याकडे नाहीच आहे, बरोबर? आता ग्रीडमध्ये किती सप्लाय अवेलेबल आहे आणि कोण किती घेतं हे कसं कळेल? नाही कळणार. आपला उद्देश काय आहे की आपल्या ग्रीड मधली जी एनर्जी आहे, आपलं ग्रीड फक्त काय आपलंच ग्रीड असं काही नाही, तर आता हे एका नॅशनल ग्रीडचा भाग आहे. आपण महाराष्ट्राचं ग्रीड याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेयर्स पण आहेत, प्रायव्हेट डिस्कॉम वाले पण आहेत, म्हणजे सरकारी कंपन्या आहेत, प्रायव्हेट प्लेयर्स आहेत. हे महाराष्ट्र. नंतर वेस्टर्न ग्रीड, इकडचे 5 राज्य मिळून वेस्टर्न ग्रीड बनलं. हे वेस्टर्न ग्रीड नंतर सेंट्रल ग्रीडला अटॅच आहे. सेंट्रल ग्रीडचं मॉनिटरिंग सेपरेट होईल, पण आपण फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवूयात. आपल्या नेटवर्कमध्ये तयार झालेली वीज आणि त्याच्यातली वापरली गेलेली वीज समजा कमी पडली तर आपण दुसऱ्या ग्रीड मधून मागू. त्यांच्याकडे अवेलेबल नसेल तर सेंट्रलकडे मागू. त्यांच्याकडे अवेलेबल नसेल तर लोड शेडिंग करावं लागेल. जर हे मॉनिटरिंग केलं नाही तर ग्रीड फेल होऊ शकतो, लाईन्स ओव्हरलोड होऊ शकतात. जर पेनल्टी नसेल तर हे डिस्कॉम पाळेल का? हे सगळ्या गोष्टी नाही पाळणार. तर हे सगळे शिस्त राहावी, डिसिप्लिन राहावी याच्यासाठी हे सगळं 8 तास आहे. चला, इथपर्यंत कळलं सगळ्यांना सगळं? हो सर. हो सर, कळलं सर. हो. ओके सर. तर याच्यानंतर आपण डिस्कशन ऑन MTAMC हा शेवटचा टॉपिक आहे आपला. त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं फ्युचर विजन मध्ये सगळ्यात शेवटी होतो बघा ऍसेट मॅनेजमेंट, तर हा त्याचाच भाग आहे. तर MTAMC म्हणजे काय? महाराष्ट्र ट्रान्समिशन ऍसेट मॅनेजमेंट सेंटर. आता हे MTAMC जे आहे ते आपलं ऐरोलीला आपण स्थापन करतो आहोत, नवी मुंबईला. काय घडणार आहे हे तुम्हाला सांगतो मी थोडक्यात. हे बघा, एसएलटीसी सिस्टीम मॉनिटरिंगचं काम करते. SAP मार्फत, ERP मार्फत तुम्हाला तुमचे कोणतं इक्विपमेंट कोणत्या बेला बसवलं, त्याची हेल्थ कशी आहे, त्याचे रिझल्ट डायग्नोस्टिकचे ओके आहेत की ऍबनॉर्मल आहेत हे कळतं. आता MTAMC मध्ये काय होईल, तुम्ही सिस्टीम मॉनिटरिंग पण करू शकाल. तुम्हाला ऍसेटची इन्फॉर्मेशन पण मिळेल. सिस्टीमचे रिमोट कंट्रोल, स्काडा जसं रिमोट कंट्रोल करतो किंवा एका सबस्टेशन दुसरं सबस्टेशन जसं आपण रिमोटली कंट्रोल करतो, त्याच पद्धतीने MTAMC ला या प्रोजेक्टमध्ये सध्या जो आपण प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करतोय तर त्यांनी काय केलंय की शेवटचा टॉपिक आहे, प्लीज तुमचे हे ऑफ ठेवा. तर नाही फक्त वायवर ध्यान द्या मधला. झालं का? याच्या व्यतिरिक्त रिमोट कंट्रोल ऑपरेशन, हे जे 22 लोकेशन आपण निवडलेले आहेत, तर या सगळ्या लोकेशनचे रिमोट ऑपरेशन एका ठिकाणी घडू शकतील. लक्षात ठेवा, आपल्या सबस्टेशन स्काडामध्ये काय करतो आपण, आपल्या सबस्टेशनचं कंट्रोल करतो. रिमोट कंट्रोल सबस्टेशनला एका सबस्टेशनवरून दुसरं सबस्टेशन कंट्रोल करतो. इथं मात्र जास्त सबस्टेशन एकाच ठिकाणून कंट्रोल करता येणार आहे. नंतर आहे ऑटोमॅटिक फॉल्ट अनालिसिस. तिकडचे जे रिले आहेत सगळे, या सगळ्यांचा कंट्रोल एकाच ठिकाणी असेल. कुठे काही लाईन ट्रिप झाली तर त्याचा डेटा त्यांना लगेच अवेलेबल होईल एकाच ठिकाणी आणि त्यांना फॉल्टचं अनालिसिस पण करता येईल. या सगळ्या लोकेशनचे रिलेचे
सेटिंग्स एका ठिकाणून करता येतील. डायग्नोस्टिक त्याचं झालंय की नाही याचे रिझल्ट पण त्यांच्याकडे एकाच ठिकाणी अवेलेबल असतील. तर हे सगळे बेनिफिट घेण्यासाठी आपण हा पायलट प्रोजेक्ट आपला घेतो आहोत. MTMC 22 लोकेशन आयडेंटिफाय केले आहेत. 2 फेज मध्ये हा घडणार आहे. एक म्हणजे पहिल्या फेज मध्ये कंट्रोल सेंटर आणि 9,400 केव्ही आणि दुसऱ्या फेज मध्ये 10,220 आणि 3,132 चे सबस्टेशन या प्रोजेक्ट मध्ये आपण इन्क्लूड करतो. मी तुम्हाला जे बेनिफिट सांगितले ते इथं थोडक्यात दिले. याचं नेटवर्क कसं असणार आहे ते इथं सांगितलंय. आपल्याला त्याच्या डिटेलमध्ये जाण्याची काही गरज नाही.